देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नांदेडमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा शपथविधी सोहळा पार पडला। या शपथविधी नंतर नांदेडमध्ये भाजपातर्फे शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला। भावसार चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात हा जल्लोष साजरा केला व प्रवाशांना मिठाई देखील वाटप करण्यात आली। देवाभाऊ, आज आम्हाला एवढा आनंद उत्सव आहे भारतीय जनता पार्टीला नांदेड जिल्ह्यामध्ये की देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद आज त्यांच्या भोगत आहेत आणि लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवाभाऊ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वांचे लाडके नेते आहेत। येणारे प्रश्न शेतकऱ्याचे असतील, पीक कर्जाचा असतील, अनेक मराठा आरक्षण असेल, या सर्व संदर्भात देवाभाऊ लक्ष घालून सर्व जनतेवर विश्वासानं आज मुख्यमंत्री झालेल्या त्यांनी सर्व जनतेचं काम करून हे 5 वर्ष पूर्ण करतील। या उत्साहामध्ये आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तरोडा सांगी मंडळाचे अध्यक्ष सुनीलजी राणे, शिवाजीरावजी भालेराव, सरपंच विठ्ठलरावजी पावडे, श्रावण जाधव, आमचे मोहनरावजी जोगदान, उमेशजी माळगे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, तसेच आमच्यासोबत असलेले हिरामन देसाई, दिगंबर धाडवे, कदम साहेब, त्याच्यानंतर गणपतरावजी आडा, विलास कदम, बाबुरावजी कल्याणकर, या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आम्ही आज भावसार चौकामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला असे दिवस एवढे सुंदर येणार आहेत। आम्हाला गेल्या बारीला सुद्धा आमचे सीटा जास्त असून आम्हाला मुख्यमंत्रीपद घेता आलं नाही, आणि पण यावेळेस आमची जास्तीत जास्त सीटा असून आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ देवाभाऊ हे झाल्याबद्दल पुरा महाराष्ट्रभर आनंद होत आहे। त्यामुळेच भावसार चौकात सुद्धा मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते आनंद उत्सव करत आहेत। लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शपथविधी घेत आहेत, त्याबद्दल सर्व जाती धर्मामध्ये, याच्यामध्ये बौद्ध धर्मामध्ये, इतर सर्व जातीमध्ये, 18 पगड जातीमध्ये सर्वांना घेऊन चालणारा एक विश्वासू नेता महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवेंद्र भाऊ हे शपथविधी घेत आहेत। त्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे आभार की एका अत्यंत चांगल्या विश्वासू नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली। त्याबद्दल नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आणि तरोडा वासियांच्या वतीनं मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो, रिपब्लिकन पार्टीचे पण आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या जनतेने 2019ला सुद्धा भारतीय जनताचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी 105 जागा निवडून दिल्या होत्या, परंतु काही दळभद्री लोकांनी विरोधकाशी संगनमत करून देवेंद्र फडणवीस यांना 2019मध्ये मुख्यमंत्री होण्यापासून 5 वर्ष वंचित ठेवले। त्याचा राग जनतेने 2024मध्ये या विरोधकावर सूड उगून भारतीय जनता पार्टी एकट्याच्या 132 जागा निवडून दिलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी 5 अपक्षांना सुद्धा पाठिंबा दिला। असे 137 आमदार भारतीय जनता पार्टीचे स्वतःच्या बळावर निवडून आलेले आहेत। त्या महाराष्ट्रातील जनतेच्या प्रेमामुळेच आणि महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी देवाभाऊ पुन्हा आलेले आहेत। पुन्हा येईल ज्यांनी जे घोषणा दिली होती ते विरोधकाच्या नाकावर ठिसून ते पुन्हा आलेले आहेत आणि महाराष्ट्राची नवनिर्मिती त्यांच्या हाती होणारच, यात कुठलीही शंका नाही।